राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. खाण्यापिण्याची जरा आबाळत चालली माझ्या. आता काय होतं, इकडे नाही मिळत भाकरी आणि रोटी बनव, तवा रोटी म्हणतात त्याच्यात मैदा निम्मा आणि गव्हाचं पीठ निम्मा, त्याच्यामुळं ती काय आवडत नाही. आणि भाज्यांना बी काय एवढी कुठलं हॉटेलमध्ये जा एवढी काय चव नाही. असू द्या, 2-4 दिवसाचा प्रश्न आहे, बघू काय होईल ती. पण आणि पाव आणि वडापाव तर बघायला सुद्धा नाही इकडं. असं आहे, मिसळ बिसळ तसलं काय नाही, सामोसे मिळतात फक्त. जाऊन द्या. आजची जी रंगारंग स्टोरी म्हणा किंवा आजची जी जगात काय चाललंय आणि विषय थोडा बेडवरचा असला ना, थोडा इस्काटून सांगावा लागतो, त्याशिवाय तुम्हाला काय कळत नाही असा विषय. ही घटना आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आहे. कायद्याचा प्रोटोकॉल पाळून संबंधितांची नावं आपण जाहीर करू शकत नाही, पण विषय काय, घटना काय, शेवटी शेक्सपियरने म्हणून ठेवलंय, नावात काय असंही, नावात काय नाही. घटना घडती कशामुळं किंवा समाज कुठं चाललाय आणि तुम्ही थोडं कसं सावध व्हायचं एवढं घेतलं तरी आपलं तुरीचं समाधान झालं. विषय काहीच नाही बाकीचा. 32 वर्षीय सुशिक्षित महिला आहे. सुशिक्षित म्हणजे चांगली 4 पैसे कमावणारी, समाजात चांगलं स्थान असणारी अशी महिला. शिक्षण उच्च मोठं घ्यायचं म्हणलं की वय बी वाढत जातं माणसाचं. तिचं 32 वर्ष वय होतं आणि तिला एक स्थळ चालून आलं. नवरदेवही चांगला, खात्यापित्या घरची म्हणायला हरकत नाही, मोठं कुटुंब. पण तिने सांगितलं आधी की बाबा मी लग्नानंतर एवढी चांगली नोकरी आहे माझी, 70-80 हजार रुपये पगाराची, मी काय नोकरी सोडणार नाही, मी नोकरी करणार. म्हणले अजिबात अडचण नाही, तुम्ही नोकरी तुमची करून संसार प्रपंच करू शकता. म्हणजे सासरच्यांनी काय अडचण घेतली नाही. पती चांगला होता, देखणा होता. झालं लग्न. लग्न झालंय 20 मे 2025 या रोजी. आता लग्न झालं. आता लग्नानंतरचा सुरुवातीचा आधीचा काळ कसा असतो तुम्हाला सांगतो. लगेच काय वळवळ करता येत नाही, ग बसावं लागत आहे. 4 पाहुणं रावळं असतात. लग्न नवरी घरी येते, सासरी येते. सासरी आल्यानंतर 2-3 दिवसात पूजा ठरवली जाते. पहिली 16व्या दिवसात व्हायची. त्याच्या पाठीमागे शास्त्रीय कारण आहे की नवरदेव नवरीला 16 दिवसात डायरेक्ट, आता समजा लोकांचं गोष्ट वेगळी, पहिले ना डायरेक्ट शरीर संबंध होत नव्हते. 16 दिवसात ती जेवण वाढायची, थोडं बोलायची. म्हणजे आपले म्हणजे संस्कार, आपली संस्कृती किती छान आहे बघा तुम्ही. सगळं हे सगळं त्यांचं मन मिळावा, ते मनाने एकत्र यावात आणि त्याच्यानंतर शरीराने यावात असा त्या मागचा दृष्टिकोन होता. पण आता जग इतकं फास्ट झालंय, आज लग्न, उद्या देवाला, परवा दिवशी लगेच पूजा, 14 दिवशी लगेच नवरी कुठं माहेरी, 5व्या दिवशी लगेच माघारी, 6व्या दिवशी लगेच स्वागतात. असा कार्यक्रम चाललाय आता. आता एवढं कोण दम काढीत नाही. बरं असू द्या. सुहाग रात्रीचा टाईम आला. काय झालं, वाऱ्याने हल्लं मागं. सुहाग रात्रीचा टाईम आला. नवरी निभ्रमाने तयारीत. आणि असं काय त्याच्यामध्ये रॉकेट सायन्स नाही. कोणाचं बी स्वप्न असतं की बाबा आपल्याला पती चांगला मिळावा, म्हणजे चांगलं स्वप्न बघतो. आणि नवरदेवाला एक आता 2 जीव एकत्र आल्यात, ते संसार म्हणून जे करणं आहे ती करावंच लागतंय. मूल झालं पाहिजे. नाही मूल झालं तरी समाज टोचा मारितो, ध्यानात ठेवा. झालं तरी भया काय नुसतं लेंडार लावले, करून टाका ऑपरेशन. सगळ्या बाजूने बोलणार लोक असतात. त्यातल्यात आपण आपल्या मनाने चालायचं. तर नवरा आला शेजारी, झोपला कपडे काढून. आता नवरी म्हणली बाया आपण तरी कसं म्हणावं नाही का, दमला असन, झोपला असन. पहिल्या दिवशी तर काय विषय नव्हता, झोपला असन. पहिल्या दिवशी काय झालं नाही विषय काय. दुसऱ्या दिवशी परत आला, परत झोपला. पण झोपताना एक गोष्ट बोलला. म्हणलं ऐक ना, जरा माझा नवस आहे काही दिवस, म्हणून मी त्या नवसामुळं थांबले. जरा नवसात शरीर संबंध करायचे नसतात. बरोबर, ठीक म्हणले. असं बघा नवस, आता काय, आता कुठला काय असं नवस सांगता येत नाही. असं नवस, बरं ओके. आपण तरी कशाला उतावळ्यापणा करावा, शेवटी आयुष्य पडले आपल्या पुढं. नवरीने पडीची बाजू घेतली, जाऊन द्या मरू द्या. 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, 8 दिवस झाले. बायकोनी होऊन विचारलं, होय भाऊ नवस किती दिवसाचा आहे अजून.
म्हणजे तसं मला सांगा कल्पना त्या. नाही नाही म्हणले ते बऱ्याच दिवसाचं आहे, तसं काय सांगू शकत नाही, मला गुरुजींना विचारावं लागेल. मग तिला थोडं डाऊट येणं साहजिक आहे ना, की फिक्स 15 दिवस, 11 दिवस, 20 दिवस, 22 दिवस, 25 काय तुमचं असेल ते सांगायला पाहिजे ना. नाही. मग कसं आहे, तर ती सुशिक्षित मुलगी आहे. तिला थोडा डाऊट आला. आलं म्हणले कुठंतरी पाणी मुरतंय, काय आहे ती कळा नाही येईल बी. आणि मग तिने सासूला सांगितलं हा विषय. म्हणले बाहेर सांगण्यापेक्षा म्हणले कसला नवस करतात होते, म्हणजे बायको जवळ जायचं नाही असा काय नवस आहे का. आता सासूलाच काय माहित नाही तपास, माहीत सगळ्याला होतं. ते म्हणले काय नाही, नवऱ्याची बदनामी बाहेर करू नको, तू गप बस, तसं काय विषय बाहेर काढू नको, बाहेरला फोन करून सांगू नको, दाखले मूठ 1.25 लाखाची. मग तर संशय अजून दुप्पट झाला. मग असंच असतं, काहीतरी खेळ आहे, काहीतरी मेळ आहे. ते का मला काय मेळ गावा ना या खेळाचा, तिला काय कळा ना बुवा. महिन्याभराने महिना उलटला तरी काहीच नाही. मग ती थोडे स्त्रीची अनेक रूपं असतात, त्याच्यापैकी चंडिकेचं रूप तिने धारण केलं. आणि मग ती चंडिकाची तुम्हाला माहिती काय वानगडी नेमकी, काय माझी फसवणूक वगैरे केली का काय तुम्ही, तुम्ही शरीर संबंध करू शकत नाही, असं तसं. तिने फक्त नवरा असताना कॉपच्यात घेतला बा त्याला. आईला मला अवघड झालं बा आता. मग सगळ्या घरच्यांनी सगळ्यांनी मिळून तिच्यावर दबाव टाकला की आपल्याला नाशिकला एक फ्लॅट घ्यायचा आहे, आणि त्या फ्लॅट घेण्यासाठी तू 15 लाख रुपये आण तुझ्या बापाकडून. काय मग माझा मुलगा तुझ्या अंगाला हात लावी. मग तेव्हा हिला टेंडस आले की आपला रॉंग नंबर लागला बा. म्हणजे असंच असतं जगात, कधी नवरदेव चांगला असतो, कधी नवरी चांगली असती, कधी म्हणजे जशी माणसाची प्रवृत्ती तसं त्या घटना घडतात. हायला म्हणले काय करावं आता. मग ती सुशिक्षित स्त्री आहे, शिक्षण घेतलेली, तिथं काय सुट्टी का मग कोणाला. बरं 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 म्हणले किती तेवढंच आणू का, अजून आणू 5-50 लाख. नाही नाही म्हणले तेवढंच आणते. नाही आणते आणते आणते. ती गेली सदर पोलीस स्टेशनला, त्याच्या वडिलांना भावाला घेऊन फसवणुकीचा गुन्हा पहिला दाखल केला. आणि सांगितलं काय गुन्हा कोणाकोणावर केलाय, सासू, दीर, त्याच्यानंतर म्हणजे जाऊ, सगळे मिळून 10 जणांवर गुन्हा दाखल केला पती सकट. आणि आरोप जे लावलेत रेकॉर्डनुसार, पोलीस स्टेशन असल्या रेकॉर्डनुसार, की माझा नवरा हा नपुसक असून त्याच्या मित्राबरोबर अनैतिक संबंध आहेत किंवा समलैंगिक संबंध आहेत, असं तिचं म्हणणं आहे. ते आरोप येतात असं त्यांनी सांगितले. आता खरं खोटं पांडुरंगाला माहिती आहे. असं जे वर्तमानपत्रात आले तुम्हाला सांगतो, त्यांचे समलैंगिक संबंध असून ते माझ्याशी संबंध करण्यात केपेबल नाही किंवा सक्षम नाही, आणि माझी फसवणूक झाली वगैरे वगैरे, किंवा मग ते हुंड्याचं वगैरे कलम लावलं गेलं, हुंडा मागितला तिने सांगितलं. आता यांना रितसर गुन्हा दाखल करून अटक तर करण्यात आलेली आहे, पण या पुढील चौकशी अजून चालू आहे, पोलीस स्टेशन करीत आहे. त्याच्यामुळे भविष्यात काय अजून घडणार आहे किंवा अजून काय जबाब येणार आहेत हे आपण बघू, म्हणजे तशी माहिती घेतो. पण अशा प्रकारच्या घटना घडतात. आता आपल्या समाजात भानगड कशी आहे माहिती आहे का, लग्न जमवताना 2 पद्धती असतात, एक अरेंज मॅरेज, दुसरं लव्ह मॅरेज. अरेंज मॅरेजमध्ये पार गोत्र सूत्र, तुमचं कुत्रं बघणार, तुमचं नाड बघणार, मंगळे का बघणार, सगळं बघणार. त्याला HIV का बघणार नाही, तो केपेबल आहे का बघणार नाही. पुरीचं सुद्धा तसंच आहे, हिचे पहिले बॉयफ्रेंड बघणार नाही, हिचं डाटा बघणार नाही, हिचं रोगराई बघणार नाही, बाकीचं सगळं बघणार. बघा, म्हणजे आपण आपली लग्न संस्था टिकून ठेवण्यासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजेत ना. तुम्ही जर वेगळा विषय बोलला तर ती पोरीची करते म्हणणार, हा आमच्या पोरीला येडसे का काय म्हणतो का, काय HIV म्हणतो काय, हे नको आम्हाला, लगेच राग घेणार. असं असतं, काही इच्छा असून बोलू शकत नाहीत. त्यामुळे समाजातील आपल्या समाजात आपण लग्न जमवत असताना नुसतं नवरा नवरीचं नाही तर 2 याई आहेत का समोरचे पार्टी, ह्यांचं सुद्धा मनामिलप होणं गरजेचं आहे, चर्चा होणं गरजेचं आहे. बऱ्याच गोष्टी त्यातून क्लिअर होऊ शकतात. लव्ह मॅरेजचं थोडं वेगळं राहतं, तिथं काही जातीभीतीचं बंधन नसतं, पैशाची अट नसते बऱ्याच वेळा. ते फक्त तू केपेबल आहे, मी केपेबल आहे, ओके जाऊ द्या गाडी, त्यांचं तसं असतं. हां, आणि ती कधी मग पस्तावत्यात
काही तुटत्यात लग्न, काही मरून जात्यात, आत्महत्या करतात, जे टिकत्यात ते टिकत्यात. त्याच्यात बिलेला आथाडी असतात त्या लव्ह मॅरेजमध्ये. आता सध्या पळून जाण्याचं प्रमाण भयंकर वाढलेलं आहे. समाज व्यवस्था टिकून ठेवायची असेल तर काही प्रमाणात संस्कृती जपलीच गेली पाहिजे, त्याशिवाय हे चालू शकत नाही तुम्हाला सांगतो. हा, आणि विश्वास ठेवण्यासारखी लोक राहिलीच नाहीत, हे लय दुःखाचं आहे. माझ्या डोक्यात होतं की लग्न जमवायची, पण काही काळासाठी हा विषय मी डोक्याच्या बाहेर टाकलेला आहे. तुम्हाला खरं सांगतो, कोणत्या मुलीचं वाईट करू शकत नाही आपण. चांगलं झालं तर आमच्या नशिबानी, आणि वाईट झालं तर मामानी केलं, असं नको व्हायला. लय अवघड आहे लोकांचं. त्याच्यामुळं आपण ह्या फांद्यात पडणार नाही, एवढं मात्र गॅरंटेड तुम्हाला सांगतो. कारण इतकी सोपी गोष्ट नाही. माझ्या पाठीमागं आधीच लय ताण चालू आहे. हा, त्याच्यामुळं थोडंसं मी सुद्धा गरम खाणारा माणूस नाही, निवून खाणारा माणूस आहे, गार होऊन खाणारा माणूस आहे. त्याच्यामुळं कमीत कमी या घटनेतून एक बोध घेतला पाहिजे की सर्वांगीण पातळीवर चर्चा झाली पाहिजे. लक्षात घ्या, नाही बट्टा लागतोय, नवरीला लागतो, नवऱ्याला लागतो, ते सेकंड हँडच म्हणून समाजात जाता, नंतर दुसरं विवाह मानल्यावर आलं लक्षात. त्यांचं भले काय होऊ नाही होऊ, पण समाजात सगळ्या बाजूनी विचार करा आणि नंतरच लग्न करा, ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती. रामकृष्ण हरी माऊली.